एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यात पाणी टंचाईचं गंभीर संकट निर्माण झालंय। अशावेळी दूधगंगा नदीपात्रात उभारलेल्या दगडी बांधांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचं वातावरण आहे। दूधगंगा नदीच्या उजव्या कालव्याच्या जलसेतू शेजारी नदीपात्रात मोठमोठे दगड टाकून हे बांध घातले आहेत, पण हे बांध नेमके कोणी आणि कोणत्या कारणासाठी उभारले याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही। सध्या काळमावाडी धरणातून पाण्याचा विसर्ग बंद झाला असून दूधगंगा प्रकल्पाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातील पाणी पुरवठा पूर्णपणे थांबवण्यात आलाय। त्यामुळे अनेक ठिकाणी कालवे कोरडे पडलेत। अशा परिस्थितीत दूधगंगा नदीपात्रात चक्क दगड टाकून बांध उभारले आहेत। भल्या मोठ्या आकाराचे दगडाचे हे बांध जेसीबी सारख्या यंत्राचा वापर करून बांधले असण्याची शक्यता आहे। पण नदीपात्रातील हे दगडी बांध कुणी बांधले, त्याला जलसंपदा विभागाची मंजुरी आहे का, बांध घालण्यामागचा उद्देश काय याबाबत कुणालाच नेमकी माहिती नाही। दूधगंगा नदीपात्रात अशा प्रकारे अडथळे निर्माण झाल्याने पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहावर परिणाम होऊ शकतो। शिवाय पावसाळ्यात नदीला पूर आल्यास प्रवाहात बदल होऊन अन्य भागांना धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे दूधगंगा नदीपात्रातील या दगडी बांधाबद्दल जलसंपदा विभाग, तहसील प्रशासन आणि महसूल यंत्रणांनी ताबडतोब चौकशी करावी अशी मागणी होतीये।